बोला था ना, एंट्री लेट होगी लेकिन ग्रेट होगी। जिंदगी जीते हैं हम शान से, जिंदगी जीते हैं हम शान से, तभी तो दुश्मन जलते हैं हमारे नाम से। अखंड हिंदुस्थानाच्या राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं मी अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक होतो। कोटी कोटी आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो। आज या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित माननीय राज्याचे माजी मंत्री, आपल्या सर्वांचे नेते माननीय अण्णासाहेब डांगे साहेब, ज्यांची नव्यानं राज्यसभेचे खासदार म्हणून निवड झाली, असे माननीय रामराव वडकुते साहेब। धनगरांची एक वेगळी संस्कृती आहे। देवाला मानणारे आम्ही आहोत, आम्ही आस्तिक आहोत। देवाच्या कानावरती आम्ही गाराणी घालतो आणि असे सगळे आमचे पुजारी, कारण पूर्वी पुजारी आमचा राजा असायचा, ते सगळे राजे आज ईश्वरपूरमध्ये उपस्थित आहेत। त्या सर्वांना मी जय मल्हार अर्पित करतो आणि सर्वांना नमस्कार करतो। आता नावं बऱ्याच जणांची घ्यायची आहे, पण आता वेळ कमी आहे। आपल्या या आजच्या जयंतीला एक वेगळं महत्त्व आहे। वेगळं महत्त्व यासाठी आहे, गेल्या वर्षी अहिल्यादेवींची त्रिशताब्दी जयंती झाली आणि या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने केलंय। आणि हे अहिल्यानगर झाल्याच्या नंतर पहिली जयंती ईश्वरपूरमध्ये होते। ह्यालाही वेगळा अर्थ आहे। इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर झाल्याच्या नंतर ही पहिली अहिल्यादेवींची जयंती हे ईश्वरपुरामध्ये होते आहे। बऱ्याच जणांना पचलं नाही, बऱ्याच जणांना वाईट वाटलं की इस्लामपूरचं ईश्वरपूर कशाला करताय, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू मावळे संताजी धनाजी औरंगजेबाचा तंबूचा कळस कापून घेऊन आले होते, म्हणजे औरंगजेबाचं नाकच कापलं होतं। तसं आताच्या आमच्या ह्या स्टेजवर बसलेले सदाभाऊ खोत असतील, माननीय सतुभाऊ असतील, सम्राट बाबा असतील, चिमन भाऊ असतील, ह्यांनी इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं। त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। तर हे सोपं काम नाही। 40 वर्षाची मागणी होती, बातम्या यायच्या, टीव्हीवर यायचं, आंदोलन व्हायचं, इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं पाहिजे। पण 40 दिवसाच्या आतमध्ये ह्यांनी हे नामांतरण केलं। नामांतरणाचं पण खूप राजकारण झालं, मने उरून राहिलं। अरे उरून कसं राहतंय, राहत नाही, सगळं झालं। आणि म्हणून आजच्या या जयंतीला एक खूप वेगळं महत्त्व आहे। अहिल्यादेवींचं खूप मोठं काम अखंड देशभर आहे आणि अण्णासाहेब डांगे साहेबांना त्याचं खूप श्रेय जातं, कारण चौंडीचं जे डेव्हलपमेंट झालेलं आहे ते अण्णासाहेब डांगे साहेब यांच्या नेतृत्वात झालंय। तो वाडा असेल, तिथं अहिल्यादेवींचं स्मारक असेल किंवा तिथलं सगळी देखभाल असेल, ते अण्णासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आजही केली जाते। परंतु आपलं सरकार हे आल्याच्या नंतर खूप मोठं चौंडीचं डेव्हलपमेंटचं काम हे सरकारनं हातामध्ये घेतलंय। जवळपास 1000 कोटी रुपयाचा आराखडा सरकारनं मंजूर केलेला आहे आणि आचारसंहिता झाल्याच्या नंतर चौंडीमध्ये स्मारकाचं काम प्रत्यक्षात चालू होणार आहे। माननीय मुख्यमंत्री यांचं मनपूर्वक आभार करण्यासाठी आपल्या ईश्वरपूरमध्ये जोरदार टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद द्यावं। अरे अहिल्यादेवींची जयंती कधी साजरी झाली कुणाला कळतच नव्हतं। काय काय गडी असे आहेत की अहिल्यादेवींची जयंती साजरी करायला जायचं कुठं, त्यांच्या पुढे प्रश्न पडतो, कुठं जायचं। आता 31 तारखेला पण इथले गडी शोध होते, जायचं कुठं, मग फोटो कुठं तर आणायचा आणि पूजा, कारण अहिल्यादेवींचं स्मारक ईश्वरपूर अखंड तालुक्यामध्ये नाही। आणि म्हणून आजच्या जयंतीच्या दिनानिमित्त आपण ठरवलं पाहिजे
गेल्या वर्षी कुणीतरी फेटे बिटे बांधून घेतले, म्हणले आम्ही अहिल्या देवींचं स्मारक पुढच्या वर्षापर्यंत पूर्ण करणार. आजपर्यंत ते कुठलं पूर्ण नाही. मी तुम्हाला आवाहन करतो, इथल्या सत्ताधाऱ्यांच्याकडून आपल्याला स्मारक नको आहे, आपल्याला ते स्मारक सगळ्यांच्या सहभागानं उभा करायचं आहे. मान्य आहे का तुम्हाला? चिमन भाऊंचं काम जागा उपलब्ध करून देणं. सदाभाऊ आहेत, मी आहे, चिमन भाऊ आहेत, सतुभाऊ आहेत, सगळे आम्ही फंड तुम्हाला उपलब्ध करून देतो. आणि अहिल्या देवींचा पुतळा आपण लोकवर्गणीतनं उभा करू, कारण ते सन्मानाचं प्रतीक असणार आहे, ऊर्जा देणारं प्रतीक असणार आहे. समोरचे लोक म्हणा आम्ही स्मारक बनतो, ते गुलामीचं चिन्ह होईल. ते स्मारक आम्हाला नको आहे आणि त्यांनी गरज पण नाही. आतापर्यंत झोपले होते का नाही? अहिल्या देवी काय आता का नाही झालं? अण्णाभाऊ साठेंचं स्मारक मोठ्या प्रमाणात नाही झालं. कर्मवीर भाऊराव पाटलांचं स्मारक, अरे एवढ्या लोकांना त्यांनी हजारो लाखो लोकांचं कल्याण झालं. कर्मवीर भाऊरावांच्या नेतृत्वामध्ये त्यांचं या तालुक्यामध्ये गाव असताना पण स्मारक झालं नाही. हे सगळं काम आपल्याला अहिल्या देवींच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हातामध्ये घ्यायचं आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. अरे अहिल्या देवींचं इतकं मोठं काम आहे. एका सामान्य कुटुंबातली मुलगी, चौंडी सारख्या छोट्या गावातल्या मानकोजी शिंदे, सुशीला शिंदेच्या पोटची मुलगी, 8व्या वर्षी त्यांचा विवाह होतोय. अरे 8 वर्षात काय कळतं सांगा ना? 8व्या वर्षी विवाह होतोय. 29व्या वयाच्या वर्षी त्यांना खंडोळराय आपले राजे कुंभेरीच्या युद्धामध्ये त्यांना मरण येत आहे. सुभेदार मल्हारराव होळकरांचं निधन होत आहे. गौतमीबाई सासूंचं निधन होत आहे. मुलगी मुक्ताईचं निधन होत आहे. मुलगा मालेरावाचं निधन होत आहे. जावाई यशवंतराव फणसेंचं निधन होत आहे. खंडेरावांच्या सोबत त्यांच्या सगळ्या राण्या सती जात आहेत. मालेरावांच्या नंतर त्यांना एकटे पण येत आहे. माहेरकडचे सगळ्यांचं निधन होत आहे. काय परिस्थिती असेल बघा. एकदम तरुण असताना इतकी रक्ताच्या नात्यातली लोक, त्यांचं इतकं दुःखद निधन होत आहे, तरी सुद्धा त्या डगमगत नाहीत, त्या ताकदीनं उभा राहत आहेत. त्यांनी अखंड हिंदुस्थानामध्ये काम केला. मराठ्यांची राज्यसत्ता अखंड हिंदुस्थानामध्ये होती. काही काळानं मराठ्यांची राज्यसत्ता हिंदुस्थानावरची कमी कमी होत आली, परंतु सांस्कृतिक सत्ता आज पण मराठ्यांची अखंड देशभर आहे. त्याची 2 कारणं आहेत. एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. कारण अहिल्यादेवींनी जे काम केलंय अखंड देशभर, ते आजही आपण बघतोय. वाराणसी काशीच्या विश्वेश्वराचा जीर्णोद्धारापासून 12 ज्योतिर्लिंगाच्या जीर्णोद्धारापर्यंत असेल, काशीमध्ये 3 घाट बांधण्याचं असेल, शरयू नदीवरती 12 घाट बांधण्याचं काम असेल, हे असंख्य काम अहिल्यादेवींनी केलंय. नुसतं त्यांनी ते काम केलं नाही. सत्ताधीश होत्या पण सिंहासनावरती कधी बसल्या नाहीत, कधीच त्या बसल्या नाहीत. न्याय देण्यामध्ये त्या नंबर 1ला आहेत. पुण्यश्लोक ही पदवी फक्त 4 लोकांना अहिल्यादेवींच्या पूर्वी मिळाली आहे आणि त्याच्यानंतर हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींनाच मिळालेले आहे. अशी पदवी 6व्या कुठल्या माणसाला मिळालेली नाही. आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं काम इतकं मोठं आहे आणि ते काम आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आणि तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही सगळेजण जमलाय, कारण सुभेदार मल्हारराव होळकर त्यांचं सातारा जिल्ह्यात गाव होतं, होळमुरुम. मेंढ्या राखणाराचा पोरगा हिमतीवरती किती पुढं जाऊ शकतो. मेंढ्या राखणाराचा पोरगा स्वतःचं स्वराज्य निर्माण करू शकतो. अरे तुम्ही तर आता एकदम सक्षम आहात. तुम्ही ताकदीनं पुढे या. ही राजकीय सत्ता ही झुगारून टाका. ताकदीनं पुढे या. कुठल्या दादागिरीला आणि दडपतशाहीला तुम्ही भीक घालू नका. ह्याच्यासाठी आपला जन्म झालाय काय? यासाठी तुम्ही ताकद अहिल्यादेवीची जयंती आलो ढोल वाजवला यासाठी नाही आहे. अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही इथून ऊर्जा घेऊन गेला पाहिजे की आता गुलामगिरीचं ऊस हे पीक आपण बंद केलं पाहिजे, तरच तुम्ही राजकीय क्रांती करू शकता. हे बाजूला करा. अनेक विषय आहेत ना आपल्याला पुढं. तुम्हाला जर राजकीय चळवळ करायची असेल तर तुम्हाला गुलामगिरीतून मुक्त व्हावं लागेल. गुलामगिरीतून मुक्त व्हायचं आहे, पहिल्यांदा ऊस काढून टाकला पाहिजे. मग कारखाना आडवा येतोय, वाटच आडवी येते आणि ट्रॅक्टर आडवलं, हे बंद करून टाकायचं. एकदम धाडसानं पुढे यायला पाहिजे आपण. ही शक्ती आपल्या अंगामध्ये असली पाहिजे, ही ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. नाहीतर काय हो, तुम्हाला काही करता येणार नाही. अरे डांगे साहेबांचा आदर्श घ्या ना. काहीच नसताना त्यांनी क्रांती केली. या राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये गेले, विरोधी पक्ष नेते झाले आणि सांगली सारख्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. ही धमक संघर्षामध्ये आहे, ही धमक संघर्षामध्ये असते. तुम्हाला संघर्ष केल्याशिवाय पर्याय राहत नाही. आज इतकी आपल्याकडे सांस्कृतिक ताकद आहे.
इतकी ताकद आहे. हे वेगळं पण आहे आपल्याकडं. हे वेगळं पण आपण जपलं पाहिजे. ही ताकद आपण लोकांच्या मध्ये पुढे घेऊन गेलं पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण एकदम सजग झालं पाहिजे. आपल्या प्रत्येक पोराला शिक्षितच केलं पाहिजे. हे बाकीचे विषय आता सोडून द्या. मेंढपाळांच्या वरती एवढा अन्याय होतो. मेंढपाळ बांधवांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की या जयंतीमध्ये मोठ्या संख्येनं ते उपस्थित आहेत. मेंढपाळांना रोज त्रास किती होतोय. लोक विनाकारण मारतायत, गुरासारखं मारतायत, कुऱ्हाडीचे घाव घालतायत, दगड डोक्यामध्ये घालतायत. कारण काय? नुसतं शेतात आले, पिकात नव्हे शेतात आले. कारण काय? रस्त्यावरनं मेंढरं खाली आली. कारण काय? बंधाऱ्यामध्ये पाणी प्यायला आले. काहीच नाही, गुरासारखं मारताय. पुढच्या पिढीमध्ये धनगरांची पोरं मेंढ्या राखणार नाहीत. हे महाराष्ट्रातल्या सरकारनं पण लक्षात घ्यावं आणि बोकडं खाणाऱ्यांनी पण लक्षात घ्यावं. नाही गरज, हे कमी व्हायला लागलंय. शिक्षणाचं प्रमाण आमच्यामध्ये पण वाढायला लागलं. हे सगळं कमी व्हायला लागलं. माझ्या पडळकरवाडी गावामध्ये घरटी मेंढ्या होत्या. आज फक्त 3 जणांकडे मेंढ्या आहेत. त्या पण 10 आहेत. त्यामध्ये मी पण आहे. 3 जणांकडेच आहेत. मेंढी आमची लक्ष्मी आहे म्हणून आम्ही ठेवली आहे. आमची लोक नाहीत आता जात, बाहेर जाऊ शकत नाहीत. याचा विचार समाज व्यवस्थेने पण करावा. उगाच आला आणि गुरासारखं मारला, हे बरोबर नाही. आरक्षणाची लढाई आम्ही लढतोय आणि 1,00,000% ते आरक्षण मिळवण्यासाठी जी काय ताकद लावावी लागेल ती आपल्याला लावायची आहे. त्याच्यासाठी आपण संघटित होऊ, त्याच्यासाठी आपण ताकदीनं पुढे जाऊ. त्याच्याबद्दल चिंता करण्याची काहीच गरज नाही. आपण त्या विषयामध्ये सगळेजण एक दिलानं एक मनानं आपण पुढे जायचं आहे. आज इकडे यायचं म्हटलं तर बरेच सगळे म्हणले अरे गोपीचंद बऱ्याच दिवसांनी येतोय. मैंने बोला था ना एंट्री लेट होगी लेकिन ग्रेट होगी. जिंदगी जीते हैं हम शान से, जिंदगी जीते हैं हम शान से, तभी तो दुश्मन जलते हैं हमारे नाम से. तभी तो दुश्मन जलते हैं. आपल्याला काम करावं लागल. अरे ममता बॅनर्जीची 15 वर्षाची सत्ता, ती कुणाला जुमानत नव्हती सत्ता. आज ती सत्ता राहिली का? त्यांचे खासदार 20 NDA मध्ये सामील झाले. 80 पैकी 60 आमदार त्यांनी वेगळा गट स्थापन केला. विचार करा, ममताची सत्ता जाऊ शकते. एका साध्या आमदाराला तुम्ही कशासाठी टेन्शन घेताय? कशासाठी काळजी करताय? काय काळजी करण्यासारखं कारण नाही. हे सगळे दिग्गज नेते तुम्हाला सपोर्ट करायला बसलेले आहेत. अहिल्यादेवींचे एवढ्या मुत्सदी होत्या, जेव्हा राघोबा दादा त्यांच्यावरती चाल करून आले. मालेरावांचं निधन झालं आणि त्यांच्याकडे जो होता कारकून त्यानं सगळं तिकडे निरोप दिला की अहिल्यादेवींच्या खाजगी कोशामध्ये 17 कोटी रुपये शिल्लक आहेत आणि तुम्ही चाल करून या, सैन्य घेऊन या, आपण हे सगळं वाटून घेऊ निम्म निम्म. आणि मग राघोबा दादा चाल करून अहिल्यादेवींच्या राज्यावरती आला. अहिल्यादेवींना समजलं अहिल्यादेवी इतक्या ताकदवान होत्या, हुशार होत्या. ठीक आहे, त्यांनी सगळ्यांना निरोप धाडले की आमच्या राज्यावरती आक्रमण करायच्या तयारीमध्ये तुम्ही. ते सगळे आजूबाजूचे सगळे होते. ते म्हणले अरे मल्हाररावांचं उपकार नाहीत असा एक पण राजा इथं नाही. त्यामुळे सगळ्यांनी सैन्य धाडले आणि तरी अहिल्यादेवीने एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं, राघोबा दादा तुम्ही माझ्या राज्यावरती चाल करून येत आहात त्याबद्दल दुमत नाही, परंतु माझी 5,000 महिलांची फौज ही पहिल्यांदा तुम्हाला सामोरे येणार आहे. या महिलांच्याकडून जर तुमचा पराभव झाला तर तुम्हाला कुठंही तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आणि तुम्ही जर माझा पराभव केला तर लोक तुमच्यावरती थुकतील की तुम्ही बाई माणसाचा पराभव केला. एवढ्या एका वाक्यावरती राघोबा बदलला. म्हणला मी काय तुमच्यावरती इथं लढाई करण्यासाठी तुमच्याकडे येत नाही, मी मालेरावांचं निधन झालंय म्हणून मी सांत्वन करायला येतोय. मग सांत्वन करायला काय 50,000ची फौज घेऊन यायचं असते काय? अरे अहिल्यादेवीने लिंगार्चन पूजा एक केली चालू त्यांच्या काळामध्ये, शस्त्र लिंगार्चन पूजा. तुम्ही महेश्वरला गेल्याच्या नंतर कळल, दर दिवशी 108 ब्राह्मण रोज 1351 लिंग तयार करायचं, एक ब्राह्मण असे 108. मग ते किती झाले बघा. आणि ते महेश्वर, इंदोर आणि चौंडी या परिसरातल्या जनतेला सुख समाधान शांती मिळावी म्हणून ते लिंगार्चन पूजा करायचे. आणि आता पण ती पूजा चालू आहे. मी तुमच्याशी बोलत असताना आज सकाळी 7 ब्राह्मणांच्या हस्ते महेश्वरच्या राजवाड्यामध्ये लिंगार्चन पूजा चालू आहे. आज हे पहिल्यांदा असं घडत असेल. 250 वर्षापूर्वी चालू केलेली लिंगार्चन पूजा आज पण चालू आहे. आणि म्हणून जास्तीचं मी बोलत नाही. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, चिमन भाऊंच्या नेतृत्वामध्ये ही आज आपली सगळ्या जयंतीचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपामध्ये होतोय.
आणि मला वाटतंय आजची जयंती ही क्रांतीची ठिणगी पडलेली असेल, क्रांतीची ठिणगी पडलेली असेल. ज्यांना ज्यांना सत्तेचा माज आहे तो माज या जयंतीच्या नंतर जिरल्याशिवाय राहणार नाही. हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा, हे वाक्य लिहून ठेवा. आणि शेवटी काय आहे, शेवटी आपल्याला राजकारणच करायचं असते. लोक म्हणते जयंतीचा कार्यक्रम आहे राजकारण, मग काय काय गोट्या खेळता का, काय करता, काय करणार तुम्ही? अरे अहिल्या देवी महाराणी होत्या, मग तुम्ही तसं काहीतरी करा ना. सुभेदार मल्हारराव सुभेदार होते, महाराजा यशवंतराव होळकर यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. मग तुम्ही काय करताय, घोषणा देता का नुसत्या, काय उपयोग नाही. ही बिंडोक लोक आहेत राजकारणाचा, यांना उपयोग नीट करता आला नाही. मी एक उदाहरण तुम्हाला देणार आहे. ही देवाच्या विरोधातली लोक आहेत. आपण देवाला मानणारी लोक आहोत. तीर्थक्षेत्र ब राज्य सरकार मंजुरी देतं आणि प्रत्येक मंदिराला 5 कोटी रुपये देतं. इथले मंत्री असताना 3 सप्टेंबर 2011ला श्री सीतादेवी मंदिर शिरटे एका मंदिराला तीर्थक्षेत्र ब चा दर्जा दिलाय. 1 रुपयाचा निधी दिला नाही. आपले सगळे वाघ व्यासपीठावरती बसलेत. त्यांनी आपलं सरकार आल्याच्या नंतर काळंबा देवी देवस्थान, जिनेश्वर मंदिर समडोळी, मरळनाथ मंदिर मरळनाथपूर, हनुमान मंदिर तुंग आणि सीतादेवी मंदिर यांना सगळ्यांना 5-5 आणि 4 24 कोटी रुपयाचा निधी दिलाय. म्हणजे आम्ही जे काही विषय मांडतो ते विषय आम्ही मुद्द्याला धरून मांडतो, असं काही नाही. मुद्द्याला धरून आम्ही विषय मांडतोय, कारण आम्ही देवाच्या पाठीमागं, देव आमच्या पाठीमागं आहे. आणि आज आमचे सगळे, मला चिमन भाऊला खरं तर धन्यवाद द्यायचा आहे. सगळी मंडळी तुम्ही आज एका व्यासपीठावरती आणलेले आहेत. पहिल्यांदा असं झालंय, सदाभाऊ मला म्हणायला लागले धनगर समाजात पण महाराज आहेत का? म्हणले आमचे महाराज लय आहेत, हे थोडे जण इथं आलेले आहेत. आमच्या मायाका देवीचे पुजारी पण आलेले आहेत. मायाका देवीचे पुजारी तर लिंगायत आणि धनगर 2 पुजारी आहेत मायाका देवीला. आणि त्यामुळं पुढच्या महिन्यामध्ये आम्ही एक हलमत परिषद घेणार आहे. आणि तेव्हा तुम्हा सगळ्याला मी निमंत्रण देण्याच्यासाठी मी तुमच्या प्रत्येक आपल्या मंदिराच्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठी येणार आहे. आपल्या प्रत्येक मंदिराचा तीर्थक्षेत्र ब चा प्रस्ताव करा. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. 5-5 कोटी रुपयाचा निधी प्रत्येक धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्र ब असणाऱ्या मंदिराला देण्याची जबाबदारी आमची व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांची आहे. त्याची काळजी आम्ही घेऊ. आरेवाडीचा 150 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर करून तो आता राज्य सरकारकडे आम्ही पाठवलेला आहे. तर हे सगळं काम आपल्याला टप्प्याटप्प्यानं करायचं आहे. आपले सगळे तरुण मित्र अत्यंत उत्साहात आहेत. ह्या जयंतीच्या निमित्तानं महिला मंडळी आमच्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. आणि तुमच्या हातामध्ये सगळं आहे, कारण अहिल्या देवी, आपल्या अहिल्या नाव घेतलं ना, 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचा अनुभव येतो. अहिल्या नावामध्ये इतकी ताकद आहे. नावामध्ये 4 वेद आणि 18 पुराण याचं सगळं आशीर्वाद हे फक्त अहिल्या नावामध्ये मिळतंय. अहिल्या ह्या देवीच आहेत, साक्षात देवी आहेत. इतकी ऊर्जा कुठल्याही महिलेमध्ये अखंड जगामध्ये नाही. इतकी क्षमता, इतकी ताकद आणि इतकं काम त्या काळामध्ये 28 वर्ष राज्यकारभार करणं हे कुणाचंच काम नव्हतं. ते अहिल्या देवींच्या हातून घडलंय. आणि हे काम आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो.